मित्रांनो, आपल्याबरोबर एक शेतकरी आहे. त्यांच्या धान्याचा बाजारभाव हा 2525 असा झालेला आहे. त्या शेतकऱ्यांनी एकदम फायटर असा धाना आणला होता. त्यांचा अशोकदादी धाना आहे आणि ते आपल्याबरोबर आहेत. तर आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीने त्यांनी धाना पिकवला. तर आपलं नाव सांगा. विशाल एक मंडली, गाव कुठलं? डिंगोरे. डिंगोरेचे. तुम्ही किती धाना आणला आज? आज 470. 470 जुळा धाना आणला आहे. अजून काय शेतात आहे का? किती निघाल शेतात? नाही, संपला का? काल आणला होता. काल काय बाजारभाव झाला? 3131 काल बाजारभाव झाला आहे आणि आज त्यांना 2525 असा बाजारभाव झाला आहे. तर आज काल जुळा किती आणला होता तुम्ही? काल 300 आणला होता ना. आज 470 आणला आहे. आज बाजारभाव थोडा कमी झाला. कशामुळे झाला असेल? पाऊस झाला का तुमच्याकडं? नाही झाला का? मग कशामुळे? पाऊस वातावरण झाल्यामुळं. हां, त्याच्यामुळे बाजारभाव उतरले. तर मित्रांनो, हे शेतकरी डिंगोरीचे आहेत. त्यांनी कालचा धाना त्यांनी आणला होता. काल त्यांना 3131 बाजारभाव झाला होता आणि आज बाजारभाव त्यांना 2525 झाला आहे. कारण पावसामुळे ते बाजारभाव उतरला असताना वाटतंय. तर आपण त्याच्यामुळे समजून घ्या कशा पद्धतीने त्यांनी पिकवली. तुम्ही किती किलो धाना टाकला होता? 40 किलो टाकला होता. किती एकरात टाकला होता? 1 एकरात. पाण्याचं नियोजन कसं केलं होतं? स्प्रिंकलरने पाणी सोडलं होतं. म्हणजे उगवून सगळं उगवून झालती का? काय मर झाली होती? झालती ना मर. मग किती निघाला पाहिजे जुळा तुला? 4000 निघते तिथं. किती निघाला? तिथं निघला 1000च निघाला. बरं. तर मला अवघड आहे. आता परत काय? सगळं चायना पेर आहे. चायना आहे ना? चायना. बरं, आता मला सांगा तुम्ही त्याच्यानंतर खताचं नियोजन कसं केलं? खतं कुठली टाकली? 28 सोडले लिक्विड. 28 सोडलं. किती दिवसांनी सोडलं? काय चौथ्या दिवशी सोडलं. त्याच्यानंतर युमिक, हां अजून बुरशीनाशक. हां. आणि एक हे खतं फवारणी वगैरे केली का? फवारणी केली. कुठली केली? काय कुठले औषध फवारलं? साप मारलं होतं. हां. 28 मारलं होतं. दुसऱ्या वेळेस एंट्रोकॉल मारलं. ते मारल्यामुळे त्याच्यावर काळोखी आली. बरं. आणि किती दिवसात काढाय आला तुमचा धाना? 35 दिवस. 35 दिवसाल. आता मला सांगा, हे तुमच्या एका एकरामध्ये तुम्हाला खर्च किती आला? खर्चच पिटला आता फक्त. किती आला खर्च? म्हणून खर्च 15,000. 15,000 झाले. किती पैसे? 15 झाले. म्हणजे खर्च नील झाला. म्हणजे थोडं फुकटमध्ये तुम्ही काय विकली थोडक्यात. म्हणजे तुम्हाला पैसे व्हायला पाहिजे होते. गेल्या वर्षी लय पैसे झाले. किती झाले? गेल्या वर्षी 4 प्लॉटचे जवळजवळ ₹1.25 लाख रुपये. 1.25 लाख झाले. अर्धा एकर. हां का? 4 प्लॉट चांगले झाले ते. मग आता परत काय नियोजन आहे करायचं तुमचं? आता सोयाबीन आणि धाना परत धाना करणार आहे. किती करणार आहे? किती किलो करणार आहे? एक चायना पेर लागेल ना 8-9-10. 8-9 एकर. 1 एकरला 9-10 किलो लागतो चायना ना? बरं. तर चायनाचं गुणक्षम चांगली आहे ना आता? हां. सुपर गोल्ड. अजून अशोका 5 म्हणून आहे. तर मित्रांनो, त्यांनी आपल्याला सर्व कशा पद्धतीने धाना पिकवला याची माहिती दिलेली आहे. तर अशाच लोकप्रिय आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आपला लोक भरारी यशमेर चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पण शेअर करा. आणि आता पुढची मुलाखत आपण घेणार आहोत, तिकडं त्या शेतकऱ्याकडे जाऊया. शेतकरी मित्रांनो, आपल्याबरोबर हे शेतकरी एक त्यांनी आज मेथी आणली होती. तर मेथीचा काय लिलाव झाला आहे ते पण आपण पाहणार आहोत. तर हे बघा, त्यांचा 2501 असा बाजारभाव त्यांना झालेला आहे. तर आपण त्यांच्याकडून समजून घ्यावा कशा पद्धतीने पिकवली. आपलं नाव सांगा. परत सांगा. दसरथ. हां, पूर्ण नाव सांगा ना. दसरथ विठ्ठल श्रीराम. गाव कुठलं? गाव मी यायचे इथं काम करतो. हा, पण कुठलं गाव तर सांगा ना. वाशिम जिल्हा आळापाटा. नाही, आळे फटायचं ना तुमचं. पहिले शेतकरी होते ना, ते त्यांनी शेती करता येते. तर आपलं नाव सांगा. राजाराम दत्तूराव. हां, कुठलं गाव तुमचं? आळेफाटा. तर तुम्ही आज जी मेथी आणली ती किती जोडा आणला? 1000 जोडा आणला आहे. म्हणजे आज पहिल्यांदा आले का दुसरा दिवस आहे आजचा? नाही, पहिलाच आहे. आज बाजारभाव काय झाला तुम्हाला? 25 रुपये. 2500. मग आज अजून शेतात आहे की शिल्लक? एवढीच होती का? मग तुम्ही किती किलो टाकली होती? 30 किलो टाकली होती. किती एकरामध्ये? 20 गुंठ्यामध्ये टाकली होती. तर काय मर झाली का? बरं. आता मला सांगा, पाण्याचं नियोजन कसं केलं तुम्ही उन्हाळ्यात? रेन पाईपनं. कसं सकाळ संध्याकाळ कसं सोडत होते? संध्याकाळी सोडत होते. तरी मर झाली. तर मर होऊ नये म्हणून काय केलं का उपाययोजना तुम्ही? सोडली पण त्याचं काय शेवटी. तर जेव्हा झालंच, उष्णतेमुळे झालंच ते. तरी पण किती निघाला पाहिजे जोडा तुमचा? 1000. नाही, तसा किती निघाला पाहिजे होता? पण किती निघाला? 2000 निघाला पाहिजे. 1000च निघाला. बरं. आता हे जे बाजारभाव मिळाला तेव्हा तुम्हाला काय वाटतंय? काय भाऊ आपले खर्च झाला निघाला? किती खर्च झाला तुम्हाला टोटल? 10,000 झाला. 10,000 खर्च झाला.
आणि आज मिळालं उत्पन्न किती झालं? 22-23 होते निम्म राहिले. निम्म राहिलं म्हणजे ते अर्धलीनी हे दुसरे शेजारी करत होते का हे तुमची शेती त्याने अर्ध्यानी का? बरं तर मला सांगा त्याच्यानंतर तुम्ही खतं कुठली टाकली काय? आता 24 टाकलं होतं बाकी काही शेणखत दाबून होतं. शेणखत दाबून होतं आणि नंतर मग तुम्ही कुठलं रासायनिक खत कुठं टाकलं? रासायनिक खत 24 टाकलं होतं बाकी काय 24 टाकलं होतं. किती दिवसानंतर टाकलं काय? टाकतं ना. म्हणजे टाकतानाच लगेच टाकून दिलं होतं. त्याच्यानंतर काय औषध वगैरे कुठली फवारणी केली का? हा फवारणी घेतली. कुठल्या फवारणी केल्या? दमनचं घेतलं ते. हां काही आळीचं घेतलं ते. हां त्याच्यानंतर काळू किल्ल्यासाठी काय घेतलं होतं? 19 घेतलं. 19 घेतलं होतं. 19 कायसाठी लागतं ते? हिरो हां मग कलर येण्यासाठी आणि ते उगवण क्षमता वाढण्यासाठी काय केलं होतं का? हां नाही. त्यासाठी काय नाही केलं त्याच्यामुळे जरी मर झाली. तर मला हा जो बाजारभाव झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आणि योग्य आहे काय योग्य आहे. बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्याचं जे आपल्या पिकवण्यावरती नाही शेवटी. पिकवण्यावर जेवढं कष्ट करू त्या पटीने मोबाईल हां म्हणजे त्याची क्वालिटी कमी पडणार त्या टायमाला आपण पण बाजारभाव कमी येणार. बरं तर मित्रांनो आपले हे आळेपाटे शेतकरी होते त्यांनी आपला शेतीतला अनुभव त्यांनी मेथी पिकवली त्याचं सांगितलेलं आहे. तर अशाच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपले शेतकरी अनुभव ऐकण्यासाठी आपल्या लोकभरारी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.